36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. येवला तालुक्यातील सरस्वती विद्यालय सायगाव येथे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर एकूण 107 विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये 70 मराठी माध्यमाचे, 4 उर्दू माध्यमाचे तर 33 इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये 24 विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून श्री विलास बाळजी जानराव यांनी काम पाहिले, तर पर्यवेक्षक म्हणून श्री बबन हरिभाऊ सोनवणे, श्री अमोल आहेर, दीपक खैना, श्री अजिम पठाण, रवींद्र कुमकर, श्रीमती मयुरी राजगिरे उपस्थित होते. सरस्वती विद्यालय सायगाव या ठिकाणी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केलेली आहे. तर या ठिकाणी मी विलास बाळाजी जानराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदरसोल मुली केंद्र संचालक म्हणून माझी नेमणूक झालेली आहे. तर या परीक्षा केंद्रावर 8वीचे शिष्यवृत्तीचे विद्यार्थी 107 विद्यार्थी समाविष्ट झालेले. त्यापैकी 70 मराठी माध्यमाचे आहेत, त्याच्यानंतर 4 उर्दू माध्यमाची मुलं समाविष्ट आहेत आणि उरलेले 33 जे आहेत ते इंग्लिश मिडियमचे. असे एकूण 107 मुलं. त्यांची बैठक व्यवस्था प्रत्येक ब्लॉकमध्ये 24 मुलांची अशी आपल्याकडं 5 ब्लॉक त्या ठिकाणी आपण बैठक व्यवस्था त्यांची केलेली. प्रत्येक ब्लॉकला 24 मुलं अशा पद्धतीनं या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा अतिशय व्यवस्थितरित्या उपलब्ध वर्ग वगैरे इथल्या मुख्याध्यापकांनी आपल्याला अतिशय छान असे म्हणजे सगळी सुव्यवस्था करून दिलेली आहे. त्याच्यामुळं काही अडचण नाही. आता 10:30ला आपली वेळ पण झाली आहे. वर्गामध्ये सगळी मुलं बसलेली, पालकवर्ग सगळा बाहेर गेला आहे, गेट पण आपण बंद केलं आहे आणि अतिशय म्हणजे शांततेत परीक्षा सुरळीत आता OMR शीट जे आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.